रख ले। हाँ? मुन्नी बीमार जो होने वाली है। बीमार नहीं होगी, खुले में शौच करेगी, उस पे मंडराएंगी मक्खियाँ, फिर वही मक्खियाँ तेरे बनाए खाने पर बैठ उसे दूषित करेंगी और मुन्नी को बीमार। मुन्नीला गोळ्यांची गरज पडली की नाही माहित नाही, पण अभिनेत्री विद्या बालन यांच्यावर मात्र सध्या औषधोपचार चालू आहे. कारण विद्या बालन यांना सध्या डेंग्यू झालाय आणि त्यामुळे आता 10 दिवस सक्तीची विश्रांती त्यांना घ्यायला सांगितली आहे. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी आज जुहू इथल्या विद्या बालनच्या घराची जाऊन पाहणी केली आणि तिथं त्यांना डेंग्यूचे डास आणि आळ्या आढळून आलेत. त्यामुळे स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणं विद्या बालन यांना चांगलंच महागात पडलंय. आणि एकट्या विद्या बालनच नाही तर डेंग्यू, मलेरिया आणि व्हायरल फीवरचे मुंबईमध्ये जवळपास 5000 रुग्ण आहेत. डेंगीचा तर हा आता सीझन म्हणायला हरकत नाही. आमच्या दृष्टीने आम्ही त्याला हाय रिस्क सीझन बोलतो आणि ह्या वेळेलाच आता आपल्याला ब्रीडिंग कमीत कमी ठेवण्यासाठी सगळ्या नागरिकांचं सहकार्य अपेक्षित आहे. प्रत्येक 8 दिवसामध्ये आपण चेक करायला पाहिजे की कुठलेही कंटेनर उघडे राहणार नाहीत आणि म्हणजे पाण्याचा साठा उघडा राहणार नाही. मुंबईमध्ये डेंग्यूचे 122 रुग्ण, तापाचे 4607, मलेरियानं 315 जण ग्रस्त आहेत, लेप्टोनं 9, गॅस्ट्रोनं 249 आणि काविळीनं 63 जण ग्रस्त आहेत. पुण्यामध्ये साथीच्या आजारानं थैमान घातलंय. डेंग्यूचे 2000हून जास्त रुग्ण पुण्यात आहेत. राज्यात चिकनगुनियाचे 439 रुग्ण आढळून आलेत. त्यातले 90% रुग्ण हे पुणे शहरामध्ये आणि ग्रामीण भागात सुद्धा आढळलेत. जर तो चिकनगुनिया किंवा चिकनगुनियासारखा जर आजार असेल तर रुग्णांचं पहिलं जे लक्षण असतं, पहिल्यांदा ते सांगतात की सकाळी उठलो, ताप भरून आला आणि अंथरुणाच्या बाहेर पाऊल टेकवता येत नाही. या सर्व रुग्णांचं ज्यावेळेला आपण तपासणी करतो त्यावेळेला असं लक्षात येतं की हा कुठल्या प्रकारचा ताप आहे याचं निदान होणं आवश्यक आहे. राज्यात ऑगस्ट 2016 अखेर मलेरियाचे 15,921 रुग्ण आढळलेत. गेल्या वर्षी ही संख्या 30,223 इतकी होती. तर डेंग्यूच्या रुग्णांची संख्या 2,582 इतकी आहे. विशेष म्हणजे शहरी भागात 1,672 रुग्ण तर ग्रामीण भागात 900 रुग्ण आहेत. नाशिक आणि ठाण्यामध्ये चित्र याहून काही वेगळं नाही. ठाण्यामध्ये 2 महिन्यात साथीच्या रोगानं 3घांचा मृत्यू झालाय. संशयित म्हणून 200-250 पेशंट या रुग्णांमध्ये ऍडमिट होते. त्यापैकी टेस्ट पॉझिटिव्ह आलेले 76 रुग्ण आहेत. ओपीडीमध्ये तसंच रुग्णांचं आहे की 148 पेशंट सस्पेक्टेड होते, म्हणजे शंका होते की यांना डेंग्यू असेल. त्यांच्या टेस्ट केल्या तर त्यापैकी 48 रुग्ण पॉझिटिव्ह आलेले आहेत. म्हणजे हा पूर्ण जिल्ह्यातून येणारे या ठिकाणचे रुग्ण आहेत. अचानक ताप येणं, डोकेदुखी, सांधेदुखी किंवा पाठदुखी होणं, उलट्या होणं, त्वचेवर चट्टे उठणं किंवा ओरखडे येणं, डोळ्यांची जळजळ होणं, रक्तातल्या प्लेटलेट्सची संख्या झपाट्यानं घसरणं ही डेंग्यूची लक्षणं आहेत. पण मग यासाठी काळजी काय घ्यावी? तर वातानुकूलन यंत्र, फ्रीज हे वेळोवेळी स्वच्छ करायला पाहिजे. मनी प्लांट, फ्लॉवर पॉटमधलं पाणी वेळोवेळी बदलायला पाहिजे. जुने टायर्स, थर्माकोल, जुनी हेल्मेट्स, भंगार माल हा सगळा घरातून हद्दपार केला पाहिजे. घराच्या खिडक्यांना डास प्रतिबंधक जाळ्या बसवून घेतल्या पाहिजेत. दरवर्षी पावसाळा आणि साथीचे रोग हे समीकरणच बनतं. त्यामुळे शहरामध्ये साथीचे रोग बळावतात. अशा वेळेस आजारी पडून त्यानंतर उपाय शोधण्यापेक्षा प्रत्येकानं डास होणार नाहीत आणि साथीचे रोग बळावणार नाहीत याची काळजी घेणं आवश्यक आहे. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, मुंबई.